नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? आनंद, सुख, शांती, समाधान व आरोग्य तुम्हा सर्वांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा विषय चिंतेवर मात करून आनंदी व निरोगी जीवन कसे जगता येईल हे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. खास त्या व्यक्तींसाठी की वारंवार चिंता नाही करायची, काळजी नाही करायची, बिनधास्त जीवन जगायचे, पण पुन्हा चिंता. सर्वात अधिक आराम देणाऱ्या मनोरंजक शक्ती आहेत आरोग्य, निद्रा, संगीत, खेळ आणि हसणे. आपण मागील भागात बघितलेच आहे की तुम्ही चिंता करून स्वतःच्या शरीराची किती हानी करून घेताय. चिंतेची सवय दूर करण्याचा नियम म्हणजे व्यग्र राहा. व्यग्र राहा म्हणजे काय? तर व्यस्त राहा. स्वतःला एखाद्या कामात, उद्योगात, व्यवसायात, इतर काही कामाच्या गोष्टी असतील तर नक्कीच आपण त्यात रमले पाहिजे. मुख्य म्हणजे आपल्या शरीराला अशी सवय हवी की आपण जे काही काम करतो ते परिपूर्ण असावे. उदाहरणार्थ, ऑफिसचे काम आहे पण ते वेळेत पूर्ण करायचे कसे, काय करायचे हा विचार आपल्या मनात येतो. तर त्याआधी आपल्या मनात किंवा डोक्यात असा विचार आला पाहिजे की विचार कुठून केला पाहिजे, आपल्या कामाची रचना कशी असावी, कोणत्या पद्धतीने आपण ते परिपूर्ण करता येईल, कुठल्या विषयाने सुरू करून कुठल्या विषयावर संपवायचे हे आपण विचार केला पाहिजे. त्यावर परिपूर्ण काम करणे आवश्यक आहे. बराचसा अभ्यास केल्यानंतर असं दिसून येते की आपले जे शरीर आहे हे देवाने दिलेली देणगी आहे. मग या शरीराला जपण्याचे, सांभाळण्याचे काम आपले आहे. आपण वेळेत सर्व काही दिवसभराचे काम करून साधारणतः 7 ते 9 तास आपली झोप असली पाहिजे. काही व्यक्तींना अनेक कामकाजामुळे लवकर झोपणे होत नाही. उशिरा झोपणे व उशिरा उठणे. पूर्वी खेडेगावात वगैरे लवकर झोपायचे आणि लवकर उठायचे. माझी आजी म्हणायची, लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य लाभे. हो, खरं आहे. लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य लाभे. उशिरा उठल्यानंतर दिवसभर आळस, थकवा, कुठलंही काम न करण्याची इच्छा शरीरात दिवसभर असते. जसे की चिंतेपासून दूर राहण्यासाठी सांगितले, एखाद्या रचनात्मक कामात परिपूर्ण मग्न होणे. मग ते काम म्हणजे नुसतं कामच करत राहणे नव्हे, तर डोक्याचा, मेंदूचा वापर करून योग्य रीतीने योग्य वेळेत पूर्ण करणे. हो, मला चिंता दूर करण्याचा उपाय समजला हा. म्हणून काय, कामात मग्न राहणे असा हा उपाय. मग कोणत्या कामात मग्न राहणे? दिवसभर तुम्ही काय एकच काम करत राहणार काय? नाही. मग आधी आपण नियोजन करणे गरजेचे आहे. मग ते नियोजन कसे? नियोजन म्हणजे काय? मॅनेजमेंट. आपल्याकडे अगोदर घरात एक वही, एखादी डायरी, पेन, पेन्सिल असायला हवी. नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या घरात या गोष्टी असणारच. मग आपण एखाद्या डायरीत रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराचे किंवा दुसऱ्या दिवशीचे काही प्लॅनिंग असतील, काही कामकाज असेल तर ते आपण लिहून ठेवणे गरजेचे आहे. पण आपण झोपण्यापूर्वी काय करतो? पहिले मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉप असं काही हाताळतो आणि ते घेऊन बसतो. मग आपण म्हणतो, हां आपण करूया, आपण लिहूया, आपण प्लॅनिंग करूया, उद्याचं नियोजन कसं करायचं, कसे नाही. पण आपण मोबाईलमध्ये यूट्यूबवर किंवा इतर ठिकाणी इन्स्टावरती आपण त्यात बराच वेळ आपला घालवतो व त्यामुळे आपल्याला झोपण्यासही उशीर होतो. ठीक आहे, जर तुम्ही ह्या गोष्टी वापरत असाल तर काही हरकत नाही. हेही एक चांगले साधन म्हणून आपण त्याचा वापर केला पाहिजे. तुम्हाला लिखाणाचा कंटाळा येत असेल तर तुम्ही त्यातसुद्धा नोट करून ठेवू शकता. तुम्ही खूपच बिझी शेड्यूल असेल तर पण आणि जर बिझी शेड्यूल नसेल तर तुम्ही डायरी व पेन हे खूपच छान आहे. त्यात आपण लिहिल्यानंतर आपण जे काही लिहितो
लिहून ठेवतो ते आपल्या मेंदूपर्यंत पोचते. आपल्यापैकी खेळाची कुणाला आवड असेल तर तुम्ही मैदानी खेळसुद्धा खेळू शकतात. त्यातसुद्धा तुमचे चिंतेवर मात करण्यास मदत होईल. संगीत ऐकू शकता. कधी कधी काम करता करता तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी जर तुम्हाला एखादे गाणे गुणगुणावेसे वाटले तरी ते तुम्ही करू शकता. आजूबाजूला कोण आहे काय आहे याचा विचार नका करू. तुम्ही स्वतःला चिंतेपासून दूर राहण्याकरता नक्कीच हे करू शकता. हो, पण ज्या वेळेस एखादी दुःखद घटना घडली असेल तर त्या ठिकाणी नाही हं. नाहीतर म्हणाल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणाल की त्यात तर असं सांगितलं होते की तुम्हाला गुणगुणावेसे वाटले तर आजूबाजूचा विचार करू नका. नाही, वेळ प्रसंग बघा आणि तसं तुम्ही ती क्रिया करा. आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर काही डॉक्टर असे असतात की सदैव त्यांचा चेहरा हसरा असतो व त्याउलट काही डॉक्टरांचे चेहरे सदैव गंभीर असतात. हो की नाही? एखादा आजारी पेशंट जर डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर हसतमुख चेहऱ्याने जर डॉक्टरांनी विचारले काय तब्येत बरी नाही का? ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुम्हाला यावरती उपचार सांगतो. मग सांगा बरं की तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल व तुम्ही त्याच दिवशी जर तुमचा आजार काही प्रमाणात बरा झाला आहे असं तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की हो, आमच्यासोबतही असं होतं. डॉक्टरांचा केवळ हसतमुख चेहऱ्याने व ट्रीटमेंटने पेशंट बरे झाले तर त्या डॉक्टरला चिंता राहील का की माझे पेशंट कसे वाढतील, माझा दवाखाना कसा चालू राहील, माझ्याकडे मी जी ट्रीटमेंट केली आहे त्यावरती पेशंट बरा होईल की नाही, राहील का? नाही, त्याला ही चिंता राहणार नाही. तर अगदी हसतमुख पेशंट पुन्हा त्याच डॉक्टरांकडे जाण्याचा आग्रह करतो आणि नक्कीच त्या डॉक्टरांकडे गर्दी आपल्याला दिसते. तसेच आता पुढील काय तर मेंदू म्हणाल कसं काय मेंदू? चिंता कुठून चालू होतात? विचार, आणि विचार कुठून चालू होतात? मेंदूपासून. तर मेंदूलाही आरामाची गरज असते. मग मेंदूसाठी काय तर मेंदूचा व्यायाम नको का आपल्याला? दिवसभरात जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा शांततेत आपण एकाग्र होऊन आपली एकाग्रता वाढवली पाहिजे. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन हे खूप छान आहे. एकाग्रता करणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या मुलांनासुद्धा, विद्यार्थी वर्ग असतील तर विद्यार्थी वर्गांनासुद्धा आपण एकाग्रतेचं आपण सांगतो, मेडिटेशन करायला सांगतो. यामुळे काय होतं, बुद्ध्यांक वाढतो आणि आपल्यामध्ये सकारात्मक विचार चालू होतात व तसेच सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात घडतात. दिवसभरात आपल्याला जर काही व्यक्ती भेटतील तर त्यांच्याशी आपण हसतमुख बोलले पाहिजे. भले समोरची व्यक्ती कितीही त्रासात असेल वा चिंतेत असेल पण आपल्या हसतमुख चेहऱ्याने एखाद्याचं दुःखाचे निवारण होत असेल तर ह्यापेक्षा कुठली काही वेगळी गोष्ट आहे का? ह्यापेक्षा मला नाही वाटत की कुठली चांगली गोष्ट असेल. नक्कीच आपण एखाद्याचं आयुष्य हसतमुखाने त्याच्याशी बोलून जर त्याचे आयुष्य सुधरत असेल तर नक्कीच हा तुम्ही प्रयत्न करू शकता. पण काही व्यक्ती काय असतात, आपण जर विचारलं हसतमुखाने कसे आहात, काय आहात, बरे आहात ना, मजेत आहात ना, पण काही व्यक्ती असे समोरून व्यक्ती काय उत्तर येतं, नकारात्मक बोलत असतात. नाही ना, माझं काही खरंच नाही, माझं आयुष्यच असं आहे, मला जीवनच नकोसे वाटते, माझ्या आयुष्याचे काही खरे आहे का? कितीही धावपळ करा, कितीही कष्ट करा, पण काही खरं नाही झाले. मग इथे काय होतं, आपण एवढं हसतमुख त्यांच्याशी बोलतोय पण पॉझिटिव्हिटी एनर्जी मग आपली काय होते, काही ठिकाणी कमी होते. पण नाही, मग आपणही त्यांच्या रंगात रंग, काही जण काय करतात त्यांच्याच रंगात रंग मिसळतात. हो ना, बरोबर आहे, माझंही असंच आहे, माझंही जीवन तसंच दुःखी आहे. नाही, या उलट आपण म्हटले पाहिजे
जीवन खूप सुंदर आहे. जीवनात चढउतार होतच राहणार, पण आपण न घाबरता त्याला सामोरे जायचे असते. अशा हसतमुख आत्मविश्वास जर समोरच्या व्यक्तीला आपण जर दिला, देणं फार गरजेचं आहे बघा. आपण जर समोरच्या व्यक्तीला असा हसतमुख आत्मविश्वास दिला तर म्हणतील, अरे बापरे, ह्यांच्यामध्ये किती स्ट्रॉंग आत्मविश्वास आहे. आणि यांचा आत्मविश्वास पाहून, यांचा हसरा चेहरा पाहून, बोलणं पाहून नक्कीच मी सुद्धा आनंदी आणि आत्मविश्वास माझ्यातला वाढला पाहिजे. जीवन हे एकदाच मिळते. काही जण म्हणतात की प्रत्येक दिवस असा जगा की तो शेवटचा आहे, पण नाही. मी म्हणेल की प्रत्येक दिवस हा एक नवीन दिवस असेल, नवीन संधी आपल्याकरता असेल. आपल्या जीवनात एक चांगले काहीतरी नवीन घडेल व चांगल्या गोष्टी घडतील असा विचार नेहमी करा. की मी माझे शरीर, माझ्या अवतीभोवतालचे वातावरण निर्मळ ठेवेल. माझे शरीर, हृदय, मन हे सांभाळेल. आपले शरीर हे सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं शरीर आहे. ती आपण सांभाळली पाहिजे. आपण त्या देवाला धन्यवाद दिले पाहिजे की त्याने आपल्याला काय फुकट दिलं आहे बरं? तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता का? काय फुकट दिले आहे? श्वास फुकट दिला आहे, ऑक्सिजन फुकट दिला आहे. आपण जो श्वास घेतो तो आपल्याला देवाने फुकट दिला आहे, अगदी फ्री ऑफ कॉस्ट. त्याचं कुठल्याही प्रकारचं बिल भरावं लागतं का आपल्याला? कोणाला भरावं लागत असेल तर सांगा. जो हवेतला ऑक्सिजन आहे तो देवाने आपल्याला फ्रीमध्ये दिलेला आहे. आता बिल म्हटलं तर बिल माहिती आहे ना तुम्हाला? लाईट बिल, पाणी बिल, घरपट्टी, हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेलचं बिल, गाडी पार्क करायची असेल तर त्या पार्किंगचं बिल, असे कितीतरी बिल आपण भरत असतो. सर्वात महत्त्वाचा श्वास, तो जर बंद झाला तर विचार करा ना काय होईल. म्हणून स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या, आनंद राहा, आनंदी राहा, आनंदी जगा व इतरांनाही आनंदात ठेवा व त्यांनाही आनंदी कसे जगावे, चिंतामुक्त कसे व्हावे हे तुम्ही सांगू शकता. नक्कीच मला असं वाटतं की ह्या चिंतेचं निवारण तुमचं काही टक्क्यांमध्ये तरी झालं असेल. हा प्रयत्न आहे माझा. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक छान असा विषय घेऊन येणार आहे. मात्र माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.